नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपल्या फार्मा क्रिएशन्स यूट्यूब चॅनलमध्ये मी आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत करते। बी फार्मसी या कोर्सच्या आत्ता प्रॅक्टिकल एक्झामिनेशन्स चालू आहेत आणि खूप विद्यार्थ्यांना हा प्रश्न असतो की प्रॅक्टिकल एक्झामच्या आन्सर बुकमध्ये नक्की काय काय लिहायला पाहिजे, मार्क्स डिस्ट्रीब्युशन कसं असतं आणि प्रॅक्टिकल एक्झाममध्ये आपण मॅक्झिमम स्कोअर केला तर त्याचा आपल्या टोटल CGPA किंवा SGPA मध्ये कसा फरक पडतो। तर या सर्व प्रश्नांची उत्तरं आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहे। त्यापूर्वी चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करा, व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आणि हा व्हिडिओ मॅक्झिमम विद्यार्थ्यांपर्यंत शेअर करा जेणेकरून सर्वांनाच ही उपयुक्त माहिती समजेल। सगळ्यात आधी आपण बघणार आहे हाऊ टू प्रिपेअर फॉर प्रॅक्टिकल एक्झाम। प्रॅक्टिकल एक्झामला जाण्यासाठी आपली काय काय तयारी असायला हवी किंवा आपण कशा पद्धतीने स्वतःला रिप्रेझेंट केलं पाहिजे प्रॅक्टिकल एक्झामसाठी। तर सगळ्यात आधी तुमच्याकडे इन्स्टिट्यूट ID कार्ड असायला हवे। त्यानंतर तुमचं एक्झामचं हॉल तिकीट हे कंपल्सरी तुमच्याकडे असायला हवं। हॉल तिकीट असेल तरच तुम्हाला एक्झामला अलाउ केलं जाईल। त्यानंतर तुमचा कॉलेजचा युनिफॉर्म हा सुद्धा गरजेचा आहे। तुम्ही कॉलेजच्या युनिफॉर्ममध्येच प्रॅक्टिकल एक्झामला अटेंड राहिलं पाहिजे। त्यानंतर तुमच्या ज्या सब्जेक्टची प्रॅक्टिकल एक्झाम आहे त्या सब्जेक्टचं लॅब मॅन्युअल किंवा जे जर्नल आहे ते सर्टिफाईड असलं पाहिजे। सर्टिफाईड म्हणजे त्याच्यावरती कॉलेजचा सही शिक्का असला पाहिजे, तुमच्या प्रिन्सिपलचा साईन किंवा तुमच्या सब्जेक्ट टीचरची साईन, हे सगळ्या सायन्स कंप्लीट करून तुमच्या कॉलेजचा सही शिक्का त्याच्यावर असला पाहिजे तरच तुम्हाला वायवा देता येते। तुमची जी ओरल एक्झाम असते ती तुम्हाला तुमचं जर्नल सर्टिफाय असेल तरच देता येते, त्यामुळे तुमचं जर्नल सर्टिफाय असणं गरजेचं आहे। त्यानंतर सायंटिफिक कॅल्क्युलेटर तुम्हाला एक्झामसाठी लागतं, ते तुमच्याकडे असायला हवं। केमिस्ट्री रिलेटेड जर प्रॅक्टिकल्स असतील किंवा कोलॉजी रिलेटेड जिथे तुम्हाला ग्राफची आवश्यकता आहे अशा ठिकाणी तुम्हाला ग्राफ पेपर स्वतःजवळ ठेवायचा आहे। इन केस कॉलेजने ग्राफ पेपर तुम्हाला पुरवला असेल तर तुम्हाला कॉलेजचाच वापरणं गरजेचं आहे, कारण त्याच्यावरती तुम्हाला तुमचा PRN नंबर म्हणजे तुमचा एक्झाम सीट नंबरसुद्धा लिहायचा असतो। त्यामुळे जर कॉलेजने तुम्हाला ग्राफ पेपर दिला तर तुम्हाला तोच वापरायचा आहे, पण इन केस इन्स्टिट्यूटने जर प्रोव्हाइड नाही केला तर त्या केसमध्ये तुमच्याकडे तुमचा स्वतःचा ग्राफ पेपर असणं गरजेचं आहे। त्यानंतर तुमचं रायटिंग मटेरियल, पेन, मार्कर, पेन्सिल, इरेझर हे सगळं रायटिंग मटेरियल तुमच्याकडे स्वतःचं असायला हवं, जेणेकरून तुमचा पेपर लिहिण्यासाठीचा जो वेळ आहे तो वाचेल। जर तुमच्याकडे एखादी वस्तू नसेल तर तुम्ही इतरांना मागत बसता, त्यामध्ये तुमचा खूप सारा वेळ जातो। त्यामुळे तो वेळ वाचवण्यासाठी हे सगळं रायटिंग मटेरियल तुमच्याकडे स्वतःचं असलं पाहिजे। तुमचे फार्मास्युटिक्स रिलेटेड प्रॅक्टिकल्स असतील तर त्यासाठी तुम्हाला कंटेनर लागतात, तर सर्व प्रकारचे कंटेनर्स तुमच्याकडे असले पाहिजे। तुमचे आय प्रिपरेशन्स असतील, इमल्शन्स असतील, सस्पेन्शन्स असतील, ऑइंटमेंट्स असतील, क्रीम्स असतील, तर या सर्व फॉर्म्युलेशनसाठी जे कंटेनर लागतात ते कंटेनर तुमच्याकडे असायला हवेत, कारण तुमचं फॉर्म्युलेशन तुम्ही प्रिपेअर केल्यानंतर ते तुम्हाला इन्स्टिट्यूटमध्ये जमा करावं लागतं चेकिंगसाठी, त्यामुळे हे सगळे कंटेनर तुमच्याकडे अवेलेबल असायला हवेत। त्यानंतर मॅच बॉक्स, लेबल पेपर्स, तुम्ही जे कंटेनर बनवता त्याला लेबल करण्यासाठी लेबल पेपर्स लागतात, किंवा तुम्ही एखादं केमिस्ट्री रिलेटेड प्रॅक्टिकल करताय आणि तुम्हाला टेस्ट ट्यूबवरती कोणती टेस्टचं ते टेस्ट ट्यूब आहे हे मार्क करायचं, त्यासाठी तुम्हाला लेबल पेपर तुम्ही लावू शकता किंवा मार्करने तुम्ही त्याच्यावर मार्क करू शकता। यासाठी सगळ्या रिक्वायरमेंट्स तुमच्याकडे असल्या पाहिजेत। लेबल कलर करण्यासाठी कलर पेन्स किंवा पेन्सिल्स तुमच्याकडे असल्या पाहिजेत। त्यानंतर कॉग्नोसी रिलेटेड प्रॅक्टिकल असेल तर तुम्हाला रेझर ब्लेड, शार्प रेझर ब्लेड, फ्रेश न्यू असलेलं रेझर ब्लेड तुम्हाला वापरायचं आहे, जेणेकरून तुमचा ट्रान्सफर सेक्शन हा शार्प येईल आणि एकदम थिन येईल। तर अशा पद्धतीने प्रॅक्टिकल एक्झामची जी तयारी आहे ती तुम्हाला करायची आहे, जेणेकरून तुम्ही इझिली प्रॅक्टिकल एक्झाम दिलेल्या वेळेमध्ये अटेम्प्ट करू शकता। सगळ्यात आधी तुमचा क्वेश्चन नंबर 1 म्हणजे सिनॉप्सिस आणि क्वेश्चन नंबर 4 म्हणजे वायवावोस, हे जे दोन क्वेश्चन्स आहेत हे तुमच्या सिलेबसवरती डिपेंड असतात। तुमच्या सिलेबसमधले जे की पॉईंट्स आहेत किंवा तुमच्या सेशनल एक्झामला जे सिनॉप्सिसला क्वेश्चन्स विचारलेले असतात, डे टू डे प्रॅक्टिकल एक्झाममध्ये जे तुम्हाला क्वेश्चन्स विचारले जातात, एखाद्या प्रॅक्टिकलच्या एक्सपेरिमेंटल प्रोसिजरबद्दलचे जे काही की पॉईंट्स आहेत हे तुम्हाला लक्षात ठेवायचे आहेत आणि ते तुम्हाला प्रॅक्टिकल करताना फॉलो करायचे आहेत, आणि याच बेसिसवरती तुमचा क्वेश्चन नंबर 1 आणि क्वेश्चन नंबर 4 हा डिपेंड असतो। त्यामुळे जर तुम्ही रेग्युलर प्रॅक्टिकल केले असतील, तुम्ही सेशनलचे क्वेश्चन पेपरमधले सिनॉप्सिसचे क्वेश्चनची तुम्ही नीट तयारी केली असेल तर डेफिनेटली तुम्हाला सिनॉप्सिस आणि वायवावोसमध्ये स्कोरिंग होऊ शकतं। आणि त्यानंतर मधले जे दोन क्वेश्चन्स असतात, मेजर एक्सपेरिमेंट आणि मायनर एक्सपेरिमेंट, तर त्यासाठी तुम्हाला कशी तयारी करायची आहे ते आपण आता बघूया। नेक्स्ट आपण बघणार आहे की तुमच्या आन्सर बुकमध्ये तुम्ही काय काय लिहायला पाहिजे। सगळ्यात आधी तुम्ही तुमच्या
एक्सपेरिमेंटचं एम लिहायला हवं, जे तुम्हाला तुमचा सब्जेक्ट टीचर देतो. तुमच्या क्वेश्चन पेपरमध्ये जे त्यांनी एक्सपेरिमेंट विचारलेले असतात त्याप्रमाणे तो तुम्हाला एम देतो. त्या प्रॅक्टिकलचे तुम्ही जे काही ऑब्झर्वेशन्स घ्याल, जे तुम्ही एक्सपेरिमेंट परफॉर्म करता त्याचे जे ऑब्झर्वेशन्स येतील ते तुम्हाला लिहायचे आहेत. कॅल्क्युलेशनचा पार्ट असेल काही तर तो तुम्हाला लिहायचा आहे आणि लास्टला तुम्हाला रिझल्ट आणि कन्क्लुजन लिहायचं आहे. तर हा मेन कंटेंट झाला की जो तुमच्या आन्सर बुकमध्ये असला पाहिजे. आता आपण बघूया सब्जेक्ट वाईज तुमच्या आन्सर बुकमध्ये अजून काय काय ॲड करता येईल. जर तुमचं प्रॅक्टिकल हे फार्मास्युटिक्सचं असेल तर यामध्ये तुम्हाला आन्सर बुक लिहिताना सगळ्यात आधी तुम्हाला तुमचं एम लिहायचं आहे. एममध्ये तुमचं फॉर्म्युलेशनचं नाव प्लस किती क्वांटिटीमध्ये तुम्हाला ते प्रिपेअर करायचं आहे ती क्वांटिटी मेन्शन असली पाहिजे. आणि हे जे एम आहे हे तुम्हाला तुमचं सब्जेक्ट टीचर देत असतो. एम झाल्यानंतर तुम्हाला जे तुमचं फॉर्म्युलेशन तयार करायचं आहे त्याच्याशी रिलेटेड जो टेबल आहे क्वांटिटी गिवन आणि क्वांटिटी टेकन, तर क्वांटिटी गिवनचा जो टेबल आहे, जे इन्ग्रेडियंट आहेत आणि त्याची जी क्वांटिटी गिवन आहे हे सुद्धा तुम्हाला इन्स्टिट्यूट प्रोव्हाइड करतं. तुमचा सब्जेक्ट टीचर तुम्हाला हे सगळं देत असतो. तुम्हाला रिलेटेड क्वांटिटी टेकन कॅल्क्युलेट करायची असते. तर हे कॅल्क्युलेशन्स तुम्हाला तुमच्या पेपरवरती लिहायचे असतात. त्यासाठी तुमचा सब्जेक्ट टीचर तुम्हाला एक स्पेसिफिक टाईम देतो स्टार्टिंगला. त्या टाईम पिरियडमध्येच तुम्हाला या क्वांटिटी टेकन कॅल्क्युलेट करून तुमच्या सब्जेक्ट टीचरकडून ॲप्रूव्ह करून घ्यायचे असतात आणि देन यू विल प्रोसीड फॉर युअर प्रॅक्टिकल वर्क. त्यानंतर तुमचं फॉर्म्युलेशन रेडी करून झाल्यानंतर तुम्हाला फॉर्म्युलेशनला लेबल करायचं असतं. तर हे लेबल आहे ते तुम्ही तुमचे जे कंटेनर आहेत, आय ड्रॉप असेल किंवा इमल्शन सस्पेन्शन असेल, ऑइंटमेंट असेल, तर हे कंटेनर तुमच्याकडे ऑलरेडी तुमच्याकडे अवेलेबल असतात. तर तुम्ही घरूनच येताना हे लेबल जर का त्या साईजचे एक एक दोन दोन लेबल जर का कट करून आणले तर तो वेळ तुमचा प्रॅक्टिकल एक्झाममधला वाचतो. त्यामुळे हे लेबल तुम्ही आधीच कट करून नेलेत तर तुमचा वेळ वाचेल. तर अशा पद्धतीने हे लेबल तुम्हाला बनवायचं आहे. लेबल हे तुम्हाला तुमच्या आन्सर बुकमध्ये सुद्धा बनवायचं आहे आणि प्लस तुमच्या कंटेनरवरती सुद्धा बनवायचं आहे. तर या लेबलसाठी ज्या मेन गोष्टी असतात म्हणजे तुमचे कंटेंट्स काय आहेत, मॅन्युफॅक्चर्ड बाय, मॅन्युफॅक्चरिंग लायसन्स नंबर, बॅच नंबर, मॅन्युफॅक्चरिंग डेट, एक्सपायरी डेट, प्राईस, स्टोरेज कंडिशन, त्यानंतर कॉन्ट्रा इंडिकेशन जर काही असेल तर हे जे काही की पॉईंट्स आहेत जे लेबलवरती असायला हवेत ते सर्व पॉईंट्स तुमच्या लेबलवरती मेन्शन असले पाहिजेत. फक्त फॉर्म्युलेशनचं नाव नाही तर फॉर्म्युलेशनचं नेम प्लस तुमची किती क्वांटिटी आहे ती क्वांटिटीसुद्धा तुम्हाला ब्रॅकेटमध्ये लिहायची आहे. ते जे फॉर्म्युलेशन तुम्ही बनवले ते ॲज पर IP आहे, BP आहे, USP आहे, ते सुद्धा तुम्हाला तुमच्या फॉर्म्युलेशनच्या पुढे मेन्शन करायचं आहे. फॉर एक्झाम्पल सिम्पल सिरप IP, तर हे जे तुम्ही IP, BP, USP लिहिता हे सुद्धा तुम्हाला तिथे मेन्शन करायचं आहे ॲज पर युअर फॉर्म्युलेशन. तर हा आहे एक फॉर्मॅट तुमच्या लेबलचा. अशा पद्धतीने तुम्ही लेबल तयार करू शकता. त्यानंतर तुम्ही जे फॉर्म्युलेशन केलं आहे त्याचा एक इव्हॅल्युएशन टेबल तुम्हाला ड्रॉ करायचा असतो. तुमच्या मॅन्युअलमध्ये तुम्ही जो इव्हॅल्युएशन टेबल तयार केलेला असतो सेम टेबल तुम्हाला तुमच्या आन्सर बुकवरती पण काढायचा आहे. त्यानंतर येईल तुमचा रिझल्ट आणि फायनली येईल कन्क्लुजन. तर अशा पद्धतीने तुम्हाला फार्मास्युटिक्स प्रॅक्टिकलचा पेपर जो आहे तो अटेम्प्ट करायचा आहे. कारण यामध्ये मार्क्स जे आहेत ते तुमच्या कॅल्क्युलेशनलाही असतात, फॉर्म्युलेशन प्रिपरेशनला असतात, फॉर्म्युलेशनच्या लेबलला असतात, इव्हॅल्युएशन टेबलला आहेत आणि प्लस तुमचा रिझल्ट आणि कन्क्लुजन. तर या सर्व गोष्टी तुमच्या पेपरमध्ये असायला हव्यात. तर हे झालं फार्मास्युटिक्स प्रॅक्टिकल रिलेटेड. नेक्स्ट आहे केमिस्ट्री प्रॅक्टिकल. जर तुम्ही केमिस्ट्रीचे प्रॅक्टिकल अटेम्प्ट करताय तर तुमच्या पेपरमध्ये तुम्हाला एम लिहायचं आहे. त्यानंतर ज्या प्रॅक्टिकलला तुम्हाला टेस्ट परफॉर्म करायचे आहेत त्या टेस्ट, ऑब्झर्वेशन आणि इन्फरन्सचा टेबल तुम्हाला ड्रॉ करायचा आहे, तो तुम्हाला व्यवस्थित लिहायचा आहे. त्यानंतर जर टायट्रेशन टाईप जर का प्रॅक्टिकल असेल एखादं तर तुम्हाला तिथे कॅल्क्युलेशनची गरज असते. तर त्या केसमध्ये तुम्हाला कॅल्क्युलेशन्स असतील तर तुम्हाला कॅल्क्युलेशन्स हे लिहायचे आहेत आणि त्यानंतर फायनली तुम्हाला तुमचा रिझल्ट आणि कन्क्लुजन हे लिहायचं आहे. आणि इन केस जर तुम्हाला ग्राफ पेपरची गरज असेल तर तो ग्राफ पेपरसुद्धा तुम्हाला केमिस्ट्रीच्या प्रॅक्टिकलला अटॅच करावा लागतो. ग्राफ पेपरवरती तुम्हाला तुमचा PRN नंबर लिहिणं मस्ट आहे. तर अशा पद्धतीने तुम्ही केमिस्ट्रीच्या प्रॅक्टिकलचा पेपर लिहू शकता. नेक्स्ट फार्माकोग्नोसी प्रॅक्टिकल रिलेटेड जर आपण पाहिलं तर सगळ्यात आधी एम तुम्हाला लिहायचं आहे जे तुम्हाला तुमचा सब्जेक्ट टीचर देतो. त्यानंतर
जर तुमचा मेजर एक्सपेरिमेंट असेल तर तो ट्रान्सफर सेक्शनचा असतो. ट्रान्सफर सेक्शनमध्ये तुम्ही स्टेनिंग रिएजंट यूज करता आणि त्या स्टेनिंग रिएजंट यूज केल्यानंतर तुम्हाला कोणते सेल्स ऑब्झर्व झाले आणि त्याच्यातून तुम्ही काय कन्क्ल्युजन काढलं असा जो टेबल असतो तुमचा तो तुम्हाला ड्रॉ करायचा आहे, ज्यामध्ये तुम्ही स्टेनिंग रिएजंट यूज्ड आणि सेल्स ऑब्झर्व दॅट यू कॅन राईट इन दॅट टेबल. त्यानंतर तुम्हाला तुमच्या ट्रान्सफर सेक्शनची डायग्रॅमसुद्धा ड्रॉ करायची असते. जर तुमचे मायनर एक्सपेरिमेंट जे आहेत ते तुम्हाला ॲश व्हॅल्यू डिटर्मिनेशन असतात किंवा सॅपोनिफिकेशन व्हॅल्यू डिटर्मिनेशन असतात किंवा आयडेंटिफिकेशन टेस्ट असतात. सो जर कॅल्क्युलेशनच्या पार्ट असेल तुमच्या एक्सपेरिमेंटमध्ये तर ते कॅल्क्युलेशन्स तुम्हाला तिथे लिहायचे असतात. त्यानंतर आयडेंटिफिकेशन टेस्ट असेल तर सेम आयडेंटिफिकेशन टेस्ट तुम्हाला लिहायच्या, त्याचे ऑब्झर्वेशन्स आणि इन्फरन्स हा टेबल तुम्हाला तिथे ड्रॉ करायचा आहे आणि देन यू हॅव टू राईट युअर रिझल्ट अँड कन्क्ल्युजन. सो अशा पद्धतीने तुम्हाला तुमच्या प्रॅक्टिकल एक्झामच्या आन्सर बुकमध्ये हे सगळे पॉईंट्स तुम्हाला मेन्शन करायचे आहेत आणि मार्क्स डिस्ट्रीब्युशन जे आहे ते या सगळ्या पॉईंट्सला मार्क्स हे डिस्ट्रीब्यूट केलेले असतात. अशा पद्धतीने जर तुम्ही हे पेपर्स अटेम्प्ट केले तर नक्कीच तुम्हाला मॅक्झिमम मार्क्स तुमच्या प्रॅक्टिकल एक्झाममध्ये मिळू शकतात आणि जर तुम्ही प्रॅक्टिकल एक्झाममध्ये मॅक्झिमम मार्क्स मिळवले तर अल्टिमेटली तुमचं टोटल स्कोरिंग वाढतं आणि त्यामुळेच तुमचं टोटल SGPA किंवा CGPA हा जो आहे हा वाढण्यास मदत होते. अशा पद्धतीने तुमच्या प्रॅक्टिकलची तयारी करू शकता. आय होप तुम्हाला प्रॅक्टिकल एक्झामबद्दलचे तुमचे जे डाऊट्स आहेत ते क्लिअर झाले असतील आणि पेपर कसा अटेम्प्ट करायचा हे तुम्हाला क्लिअर झालं असेल. तुमचे अजून काही डाऊट्स असतील तर तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये विचारू शकता. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा आणि मॅक्झिमम विद्यार्थ्यांना शेअर करा, जेणेकरून त्यांना प्रॅक्टिकल एक्झाम देणं सोपं जाईल. अशाच युजफुल व्हिडिओसाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, जेणेकरून तुम्हाला येणाऱ्या व्हिडिओचं नोटिफिकेशन हे सगळ्यात आधी मिळेल. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ.